नमस्कार. बघा, कधीकधी एखादी घटना हजारो किलोमीटर लांब घडते, पण तिचे तरंग आपल्या किनाऱ्यावर येऊन आदळतात, अगदी आपल्या दारात. आज आपण अशाच एका दूरच्या संघर्षाचं विश्लेषण करणार आहोत आणि पाहणार आहोत की भारतासाठी त्याचे परिणाम किती गंभीर आणि खरे आहेत. चला तर मग सुरुवात करूया. हे जे विधान आहे ना, हेच या संपूर्ण घटनाक्रमाची सुरुवात आहे आणि यातूनच यातील धोके आणि गांभीर्य किती मोठं आहे हे आपल्या लक्षात येतं. तर आपण सुरुवात करूया त्या एका घटनेपासून जिने हा दूरवरचा संघर्ष थेट भारताच्या अंगणात आणून ठेवला. तर मग नक्की घडलं तरी काय? झालं असं की अमेरिकेच्या एका पाणबुडीने इराणची IRIS डेना नावाची युद्धनौका बुडवली. आणि कुठे? तर श्रीलंकेजवळच्या आंतरराष्ट्रीय समुद्रात. आता यात भारताचा संबंध काय? तर ही युद्धनौका भारतानेच आयोजित केलेल्या मिलान 2026 या नौदल सरावातून परत येत होती. म्हणजे बघा, ही घटना आपल्या किती जवळ घडली आहे. यात 87 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि 32 खलाशांना वाचवण्यात यश आलं. पण या एका घटनेमुळे हा संघर्ष थेट भारताच्या प्रभाव क्षेत्रात येऊन पोचलाय. आणि याचा पहिला आणि सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या एका भौगोलिक जागेवर आलेलं संकट. आपण बोलतोय होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल. ही नक्की आहे तरी काय? तर हा ओमान आणि इराणच्या मधला एक छोटासा अरुंद सागरी मार्ग आहे. हा पर्शियन आखाताला थेट अरबी समुद्राशी जोडतो आणि सगळ्यात अरुंद ठिकाणी तर याची रुंदी फक्त 21 मैल आहे. हा नकाशा पाहिल्यावर या जागेचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. पर्शियन आखातातून बाहेर समुद्रात जायचं असेल तर हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे साहजिकच याचं सामरिक महत्त्व प्रचंड वाढतं. या जलमार्गाचं जागतिक महत्त्व किती आहे हे या एका आकड्यावरून स्पष्ट होतं. जगात जेवढं तेल वापरलं जातं त्यापैकी तब्बल 20% म्हणजे 1/5 तेल याच मार्गावरून जातं. आता विचार करा याचा भारतावर काय परिणाम होत असेल. आपल्या देशात जेवढं कच्चं तेल येतं त्यापैकी जवळपास 40% तेल याच सामुद्रधुनीतून येतं. म्हणजे आपला ऊर्जा पुरवठा किती नाजूक धाग्यावर अवलंबून आहे याचा आपल्याला अंदाज येतो. खरं तर हा चार्ट तेच दाखवतोय. भारताची जवळपास निम्मी कच्च्या तेलाची आयात ही मध्य पूर्वेतून होते आणि ही सगळी आयात याच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येते. त्यामुळे आपलं अवलंबित्व किती जास्त आहे हे स्पष्ट दिसतंय. चला आता पुढे जाऊया आणि बघूया की या सगळ्याचा थेट भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या रोजच्या जीवनावर कसा आणि किती परिणाम होऊ शकतो. ठीक आहे, एक महत्त्वाचा शिपिंग मार्ग धोक्यात आलाय हे तर कळलं. पण प्रश्न हा आहे की याचा आपल्या खिशावर म्हणजे आपल्या रोजच्या वस्तूंच्या किमतीवर नेमका काय परिणाम होणार? हा आर्थिक धक्का किती मोठा असू शकतो याचा अंदाज या आकड्यांवरून येतो. जर होर्मुझची सामुद्रधुनी काही आठवड्यांसाठी जरी बंद झाली तरी तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 वर सहज उसळी घेऊ शकतात. आणि हे काही केवळ अंदाज नाहीत बरं का. इतिहासात असं झालंय. मागच्या काळात जेव्हा असे प्रादेशिक संघर्ष झाले तेव्हा माल वाहतुकीचे दर अक्षरशः गगनाला भिडले होते. याचा परिणाम कसा होतो? तर एका साखळीप्रमाणे पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सगळं महाग होतं. हवाई प्रवास महाग होतो. व्यवसायांचा खर्च वाढतो. भारतीय रुपयावर दबाव येतो आणि याचा सरळ अर्थ म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी महागाई वाढते. आता या आर्थिक परिणामांच्या पलीकडे जाऊन या संघर्षाच्या एका अत्यंत वैयक्तिक आणि मानवी परिणामाकडे वळूया. ही संख्या आहे त्या भारतीय नागरिकांची जी थेट या संघर्ष क्षेत्रात राहतात. इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये मिळून जवळपास 28,000 भारतीय नागरिक आहेत. ही केवळ एक संख्या नाही, ही माणसं आहेत. याआधीही भारताने अशा परिस्थितीतून आपल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढलंय. ही छायाचित्र आपल्याला त्याच मोठ्या आणि आव्हानात्मक बचाव कार्याची आठवण करून देतात. आणि हे विधान हे सरकारची आपल्या नागरिकांप्रती असलेली जबाबदारी आणखी अधोरेखित करतं. गरज पडल्यास त्यांना सुरक्षित परत आणणं हे एक मोठं आव्हान असेल. अशा संकटांसाठी तयारी कशी करता येईल? तक्षशिला संस्थेने काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. जसं की विमान कंपन्यांसोबत करार करणं, स्थानिक वाहतूक कंपन्यांशी व्यवस्था करणं आणि बचाव कार्यासाठी तटस्थ देशांमध्ये तळ सुरक्षित करणं. आता या समस्येच्या अंतिम आणि कदाचित सर्वात मोठ्या आव्हानाकडे पाहूया आणि ते म्हणजे भारतासमोरचं गुंतागुंतीचं राजनैतिक कोडं. या संघर्षाची पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एकेकाळी इराण आणि इस्रायलमध्ये चक्क मैत्रीचे संबंध होते. पण 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि त्यानंतर हे संबंध पूर्णपणे बदलले. मैत्रीचं रूपांतर शत्रुत्वात झालं. आता भारतासमोरची सगळ्यात मोठी अडचण काय आहे?
तर ती म्हणजे या संघर्षाच्या दोन्ही बाजू म्हणजे इस्रायल आणि इराण या दोघांसोबतही भारताचे खूप महत्त्वाचे संबंध आहेत. म्हणजे बघा, एका बाजूला इस्रायल आपला एक मोठा स्ट्रॅटेजिक पार्टनर, त्यांच्यासोबत लष्करी आणि व्यापारी संबंध आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आहे इराण, ज्याच्यासोबत आपले जुने सांस्कृतिक संबंध आहेत आणि चाबाहार बंदरासारखे महत्त्वाचे प्रकल्पही आहेत. मग अशा परिस्थितीत तटस्थ राहायचं तरी कसं? भारताचे माजी परराष्ट्र सचिव कमल सिब्बल यांचं हे विधान भारतावर असलेल्या प्रचंड राजनैतिक दबावाला अधोरेखित करतं. भारत आपल्या भागीदारांमध्ये कसा अडकला आहे हे यातून अगदी स्पष्ट होतं. आणि शेवटी हाच एक प्रश्न उरतो. या वाढत्या संघर्षाच्या जगात भारत कोणतीही एक बाजू न निवडता आपल्या लोकांचं आणि आपल्या हितसंबंधांचं या दोन्हीचं रक्षण करू शकेल का? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला भारताच्या धोरणात्मक भविष्याबद्दल विचार करायला भाग पाडतो.